सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान बफर झोनमधील गावांमध्ये वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत। वाढत्या हल्ल्यांमुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे। या संदर्भात शाहवाडी तालुक्यातील उकुळ गावचे नागरिक ॲडव्होकेट हरीश कांबळे यांनी कोल्हापूर सर्किट बेंच येथे जनहित याचिका दाखल केली आहे। याबाबतची 5 मार्चला सुनावणी होणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील उकुळ या गावातून गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा संघर्ष सुरू केलेला आहे। व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आल्यापासून निवेदने, मोर्चे, आंदोलन या सगळ्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचा म्हणणं किंवा मुद्दे मांडायचा प्रयत्न केला, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये हे जे वन विभाग आहे हा गेंड्याची कातडी बांधलेला आहे अशी जाणीव आम्हाला झाली। याच्या माध्यमातून आता निवेदनं, मोर्चे, आंदोलन हे सगळं केलेलं आहे। आता न्यायालयीन लढा द्यायचा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून एकूणच सगळ्या गावातील लोकांच्या संपर्क करून किंवा संपर्कात घेऊन ही याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेला सकारात्मक प्रतिसाद न्यायालय देईल अशी आमची अपेक्षा आहे। यावेळी ॲडव्होकेट रविराज बिरांजे, आरती रेडेकर, उज्ज्वला कांबळे आदी उपस्थित होते। विपिनसाठी शाहवाडीहून रमेश डोंगरे।